नमस्ते, मी रवींद्र दत्तात्रय गिरी, राहणार निंबूत, तालुका बारामती, जिल्हा पुणे। मी सध्या आर्थिक अडचणीत खूपच आर्थिक अडचणीत फसत गेलो आहे। कारण मला वाटते कोरोना झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष होतील। त्याच्यानंतर मला आर्थिक अडचणी इतक्या बेकार आल्या की घरामध्ये माझी आई आजारी, आजी आजारी, तिच्या दवाखान्याचा खर्च। मला वाटते 2022ला कोरोना झाल्यानंतर मला माझ्या पुण्यातील अपंग मित्रांनी माल भरून दिला 30 ते 35 हजाराचा। त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह चालत होता। पण माल भरून दिल्यानंतर स्थानिक पतसंस्थेचे काही प्रतिनिधी येतात, तो त्यांचं कलेक्शन करता करता पुन्हा माझी परिस्थिती जशीच्या तशी झाली। पुन्हा माझं दुकान उघड्यावरती पडलं। त्याच्यानंतर 1 वर्ष गेल्यानंतर माझ्या गोसावी समाजातील सर्व बांधवांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मला वाटतं आता 2023ला पुन्हा एकदा वर्गणी काढून मला पुन्हा माल भरून दिला। पण आता मला सध्या तरी पतसंस्थेचं काही फेडता येणार नाही, कारण मला पुन्हा परिस्थिती तशी निर्माण करायची नाही आहे। कारण मदत लोक एकदाच करतात, 2दा करतात, 3ऱ्यांदा करणार नाही। तेव्हा मला एकच हात जोडून विनंती करतो सर्व पतसंस्थेवाल्यांना की जशी मला बाकीच्या मला वाटतं काही 2 पतसंस्था अशा आहेत की ज्यांनी मला 1-1 लाख रुपये माफ केले, तर काहींनी तर 50-60 हजार रुपये माफ केले। तर तशी ह्या जो 2 पतसंस्था आहेत की त्यांनीही तसंच सहकार्य करावं। मला कुणाचाही 1 रुपया बुडवण्याची अजिबात इच्छा नाही आहे, कारण तो पैसा माझ्या प्रत्येक बांधवांनी एकजुटीने केलेला आहे। ते पैसा मला कुणाला बुडवायचा नाही। फक्त मला एकतर मुदत तरी वाढवून द्यावी, नाहीतर कसल्या तरी स्वरूपात माफी तरी करण्यात यावी, एवढी हात जोडून विनंती करतो। कारण सध्या तरी मला फेडायची ऐपत नाही आहे। तेव्हा स्थानिक पतसंस्थेचे काही चेअरमन मला फोनवरून धमकी देतात की लवकर भर, नाही तर कारवाई करण्यात येईल। तर प्लीज कारवाई वगैरे तसे नादात लागू नका की मला फक्त मदत वाढवून द्या। काही पतसंस्थेचे वसुली अधिकाऱ्यांनी माझ्या जामीनदारांना नोटीस पाठवली आहे। ते जामीनदार रोज माझ्या दारात येऊन मला लवकर भर, नाहीतर बघ असं दम देतात। तेव्हा प्लीज ही जप्तीची आलेली नोटीस माघारी घेण्यात यावी व माझ्यावर आलेली वेळ तुम्ही जाणून घ्यावी, नाहीतर मला अक्षरशः आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही। कारण मित्रांनो, कुणाचाही पैसा मला बुडवायचा नाही आहे। सध्या माझ्यावर घरातील एकमेव कर्ता माणूस मी एकटाच आहे। सगळी जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी महत्त्वाचं म्हणजे 2 पाय आणि एका हाताने जवळजवळ 95 म्हणजे 95% तरी अपंग आहे। मला बसल्या जागेवरचा हलता सुद्धा येत नाही। मला दुसऱ्याच्या आजाराशिवाय कुठे जाता येत नाही, काही करता येत नाही। तेव्हा तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की मला काही करून मदत तरी वाढवून द्या, नाही तर कुठल्या तरी माफीच्या ह्याच्यात तरी मला लोन बसवून द्यावी, एवढीच हात जोडून नम्र विनंती करतो।